आणि प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करतात। थेट जाऊयात। पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मी माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी श्री प्राजक्त प्रसादराव तनपुरेजी यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देऊन स्वागत करावं। प्राजक्त तनपुरे हे राहुरीमध्ये येत आहेत। बीई मेकॅनिकल पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण झालंय। अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये जाऊन त्यांनी MS केलंय। शेती आणि उद्योजक असा त्यांचा व्यवसाय आहे। जनतेमधून राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले। 20 वर्षापासून राहुरी नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहेत। 2019 ला राहुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून देखील ते निवडून आले। महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते। ऊर्जा, नगरविकास, आपत्ती व्यवस्थापन असं राज्यमंत्री पदाची त्यांच्याकडे जबाबदारी होती। त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे 5 वेळेला आमदार होते। माजी खासदार म्हणून देखील त्यांनी कार्यरत केलंय। आई उषाताई तनपुरे हे माजी नगराध्यक्ष आहेत। 2 साखर कारखाने आहेत। असा मोठा राजकीय वारसा असलेल्या प्राजक्तजी यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। त्यांच्यासोबत मच्छिंद्र सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। तालुका अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे। त्यानंतर भाऊसाहेब मोरे, त्यांना जागा द्या पुढे यायला। भाऊसाहेबजी मोरे हे नगराध्यक्ष आहेत राहुरी नगरपालिका। बाबासाहेब भिटे राहुरीचे माजी अध्यक्ष आहेत जिल्हा परिषद अहिल्यानगर। श्री गजानन सातभाई उपनगराध्यक्ष राहुरी नगरपालिका। श्री ज्ञानेश्वर वाचकर अध्यक्ष युवक तालुका काँग्रेस। संतोषजी आघाव अध्यक्ष युवक शहर काँग्रेस। जालिंदर वामन तालुका अध्यक्ष पाथर्डी। अंबादासजी डमाळे तालुका उपाध्यक्ष पाथर्डी। बाळासाहेब लटके माजी उपसभापती पंचायत समिती राहुरी। रवींद्रजी आढाव राहुरी येथील उपसभापती पंचायत समिती राहुरी। शरद पवार गटामध्ये आजपर्यंत हे सर्व कार्यकर्ते होते। यांचं माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होतंय। याशिवाय अभिषेकजी भगत हे तुळजाभवानी मंदिराचे प्रमुख आहेत। बुराणनगर देवी येथील या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होतंय। किसनराव जावरे माजी सरपंच। प्रभाकरजी गाडे सरपंच। नंदराज विजय पाटील। अजय मनोहरजी जाधव जिल्हा अध्यक्ष उद्योग व्यापार सेल। गोरखनाना पवार उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती। श्री महेश पानसरे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती। महेश उदावंत तालुका अध्यक्ष OBC सेल। ओंकार कसार विद्यार्थी तालुका अध्यक्ष सेल। श्री चंद्रकांत पानसंबळ संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती। या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश होतोय। खरं तर सोहम कुलकर्णी यांचं देखील याशिवाय असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रातिनिधिक स्वरूपात काही कार्यकर्त्यांचा आपण प्रवेश दिलाय। याशिवाय काही नगरसेवक आहेत ज्यांचं मी नाव घेतो ते देखील आता भारतीय जनता पार्टीला साथ देतील। शहाजी जाधव, केतन पोपटघळ, निलेश जगदडे, बबन गुलादगड, नंदकुमार तनपुरे, प्रतीकजी तनपुरे, सोन्या बापू जगधणे, प्रशांतजी डोले, भरत भुजाळजी, प्रदीप भुजाडी, रवींद्रजी आहेर, सागरजी तनपुरे, आरिफ शेखजी, ॲडव्होकेट राहुल शेटे, डॉक्टर संतोष उदावंत आणि प्रकाश बुजाडी या सर्व नगरसेवकांचा भारतीय जनता पार्टीला यापुढे पाठिंबा असेल। यानंतर ज्यांचा प्रवेश या ठिकाणी झाला त्या प्राजक्तजींना विनंती करतो की आपण कार्यकर्त्यांना संबोधित करावं। आदरणीय प्राजक्त तनपुरेजी। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी खासदार सुजयजी विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण
राहुरी तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सर्वजणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे. मी साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करेल. बरोबर जिल्ह्याचे आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, सर्वच भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सर्व नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल. आम्हाला या ठिकाणी आज आपण प्रवेश या ठिकाणी पक्षामध्ये दिला आहे आणि भविष्यामध्ये देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची देखील अपेक्षा आहे की निश्चितपणे आपल्याबरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे, इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल. वेगवेगळे विशेषतः आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे, विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून अधिक चालना या सर्वाला मिळेल अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे. मी आज काय जास्त खरं बोलू शकणार नाही, परंतु आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये, आणि पक्ष यापुढे जी काय जबाबदारी आम्हा सर्वांवरती देईल, निश्चितपणे या जबाबदारीच्या माध्यमातून ही जबाबदारी चांगलीपणे पार पाडण्याचं काम आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू असा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर सोहम प्राजक्त तनपुरे यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल. सोहम यांना विनंती की त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करावा. बोलो भारत माता की. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे लाडके प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र पर्व सुरू आहे आणि या रवींद्र पर्वातच प्राजक्तजी तनपुरे यांनी आपल्या चिरंजीव आणि आपल्या सर्व समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रविभाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. आपला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा. खरं तर आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. प्राजक्त तनपुरेंसारखा एक चांगला कार्यकर्ता गेल्या काही वर्षांपासून विधानसभेमध्ये एक मंत्री म्हणून त्यांना काम करण्याची आणि काम करत असताना पाहण्याची मला संधी त्यावेळेला प्राप्त झाली. एक अतिशय शांत आणि फार अभ्यासूपणे आमच्यासारख्या बलाढ्य अशा विरोधकांना त्यावेळच्या काळामध्ये अतिशय शांतपणे उत्तर देताना पाहत असणारे आम्ही सर्वजण. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी की जे वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक राजकर्त्याबरोबर, प्रत्येक राजकारण्याबरोबर सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या अनेक समस्या, त्या भागातील असणाऱ्या समस्या या जाणून घेऊन त्यांना मार्गस्थ कसं करता येऊ शकते या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करत असतात.
आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की शिवाजीराव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळेला आदरणीय देवेंद्रजींनी प्राजक्तजींशी जेव्हा चर्चा झाली, बोलले, तेव्हा त्यांनी त्या भागातील असणाऱ्या तिन्ही तालुक्यातील असणाऱ्या ज्या अडचणी की ज्या विकासात्मकदृष्ट्या तिथल्या नागरिकांच्या पूर्ण होणं अपेक्षित आहे, अशा अपेक्षा ज्यावेळेला व्यक्त केल्या त्यावेळेला देवेंद्रजींनी त्यांना त्या सर्व पूर्ण करण्याचं आश्वासन हे दिलं. त्याची आपणा सर्वांना कल्पना आहे. तिथला धरणातला गाळ असेल, तिथली असणारी जमीन की ज्या जमिनीच्या बाबतीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या की ती जमीन सरकार ही त्यावेळेला घेणार आहे, घेतली जाणार आहे आणि त्या संदर्भात काय करता येऊ शकतं. आणि राहुरी नगरपंचायत जी आहे या नगरपरिषदेला विकासात्मक निधी हा कसा देता येऊ शकतो आणि तिथल्या असणाऱ्या MIDC ज्या आहेत त्या MIDCमध्ये तिथल्या असणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होणं आणि त्यासाठी तिथे प्रकल्प नेणं, या सर्व गोष्टी या येणाऱ्या काळात पूर्ण करणं हे तिथल्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून फार गरजेचं आहे. ही चर्चा करत असताना जेव्हा मी असेन, बवनकुळेजी असतील, आम्ही सर्वजण, आदरणीय विखे पाटीलजी असतील, सुजय असेल, माझ्याबरोबरचे असणारे आम्ही सर्व सहकारी ज्यावेळेला प्राजक्तजींबरोबर जाऊन बोललो तेव्हा स्वाभाविकपणे त्यांनी ज्यावेळेला अशा पद्धतीने नागरिकांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारे विषय हे ज्यावेळेला मांडले त्यावेळेला लक्षात आलं की एक नेता की ज्याला जनतेची असणारी जाण ज्याला म्हणतात की ही कामं व्हायला पाहिजेत, ही त्यांच्या बोलण्यामधून सातत्याने जाणवत होती. आणि मग देवेंद्रजींनी हा विश्वास व्यक्त केला. देवेंद्रजींनी प्राजक्तजींना सांगितलं की थोडासा विचार करा आणि त्यांनी विचार आज पक्का केला की हो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर हे आपण यानंतरच्या काळात राजकारणात पुढे जाऊ. खरं तर मला फार आनंद आहे की एक तरुण असा सहकारी त्या भागामध्ये. तर प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगरमधून विधान परिषदेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू असं विधान प्राजक्त तनपुरे यांनी या पक्षप्रवेशाच्या वेळी केलं. राहुरीचे माजी आमदार आहेत प्राजक्त तनपुरे, ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.